स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। देवयानी, त्या शर्वरीचं काय झालं? अण्णा काल गेले होते ना हॉस्टेलमध्ये. मग काय नाही, मुली भेटल्या, त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्नही केला, पण कुणाला काही फरकच पडला नाही. म्हणजे कुणी काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. असं देवयानी, एकदा का पैशाची चटक लागली ना की मग ती थांबवणं अवघड असतं. त्यातून आता या वयातल्या मुलींना आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत हे पटवून सांगणं अवघड आहे. खरं आहे अण्णा, पण ह्या 2-4 मुलींमुळे हळूहळू सगळ्या मुली ह्या जाळ्यात अडकणार आहेत. आणि आपण कितीही ठरवलं ना तरी ह्या अशा प्रलोभनांपासून त्या दूर नाही राहू शकत. आणि जास्तीत जास्त आई वडिलांपासून ज्या मुली दूर असतात त्या तर नाहीच नाही. या सगळ्याला कारणीभूत आहेत हे आपले चित्रपट आणि ही प्रसार माध्यम. त्यातलं ते नटनट्यांचं राहणीमान आणि फॅशन्स बघून त्याची भुरळ पडते या मुलींना, आणि मग त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होतात. नाही, पण हे सगळं थांबवायला हवं एवढं मात्र नक्की. आणि देवयानी, हे जेवढ्या उघडपणे चाललंय ना त्या अर्थी त्या मुलीला कोणाचा तरी सपोर्ट असला पाहिजे. खरं म्हणताय अण्णा तुम्ही, पण ह्या मुलींना कोण सपोर्ट करतंय ते धुंडाळायलाच हवं. पण त्याही पेक्षा या मुलींना या प्रकरणातून बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे. हेलो हेलो, क्या मैं रीमा जी से बात कर सकता हूँ? हाँ बोलते हैं। हाँ, मैं गुप्ता बात कर रहा हूँ. कोण? विसरलत की काय? ते मागे आपण एकदा एक एपिसोड केला होता समीरजींना घेऊन. आठवलं ना? गुड न्यूज द्यायची होती. आपली ती सिरियल अप्रूव्ह झाली आहे आणि पुढच्याच महिन्यात एअरवर येते. कोणती सिरियल? व्हॉट इज दिस रीमाजी? तुम्ही आणि समीरजी असं कास्टिंग घेऊन आपण एक प्रपोजल दिलं होतं, ते अप्रूव्ह झाले आता. गुप्ताजी, आय एम सॉरी, मला हे प्रोजेक्ट नाही करता येणार. तुम्ही दुसऱ्या आर्टिस्टला घ्या ना प्लीज. रीमाजी, आप और समीरजी अशी कास्टिंग ही चॅनलचीच डिमांड आहे. सध्या तुमची जोडी सॉलिड हिट आहे. काय? गुप्ताजी प्लीज, माझे काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, मी नाही करू शकत हे. क्या रीमाजी, आप भी भूल गई. आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट केले तुम्ही, आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या विरुद्ध गेलात तर 5 लाख जुर्माना द्यावा लागेल. पण गुप्ताजी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नो, दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. देखिए, असल्या गोष्टी इंडस्ट्रीत पसरायला वेळ लागत नाही. मग तुमच्या
पुढच्या करिअरचं काय होईल याचा विचार करा. एनिवे मला लवकरात लवकर कळवा काय ते. सलील किती समजावत होता मला, या गुप्त्याचं कॉन्ट्रॅक्ट नको साईन करूस. आणि त्याचं ऐकलंच नाही. काय करू आता? तुला काय वाटलं? अविनाशला कळवून तू खूप चांगलं काम केलंयस. तुझ्या अति शहाणपणामुळे केवढा मोठा लोचा झाला माहितीये का तुला? हे बघ समीर, तू जे वागत होतास ते मला पटलं नाही म्हणून मी... हे, तुला पटलं नाही? तुझा काय संबंध रे न पटायचा? विसरलास तुला किती मदत केली, किती कामं दिली ते? आता देतो तुला रोज मोठ्या व्यानात. बघतो ना तू इंडस्ट्रीत कसं टिकतो ते. हे बघ समीर, धमकी वगैरे देऊ नकोस. छे, धमकी द्यायची गरज नाही मला. आणि तसाही रेमाचा आणि माझा करार आहे, तेव्हा तिला माझ्यासमोर यावंच लागेल. तसे नाही तर रिमाला इंडस्ट्रीत माझ्याशिवाय कोण विचारतो? तुला बघून घेतो. जुईशी बोललात? झालेल्या प्रकारामुळे अस्वस्थ झाली आहे. आणि ती मला म्हणाली की मी हॉस्टेलला जाते. मग आता अवंतिका, तुला जर विचित्र वाटणार नसेल तर एक सांग. जुईच्या मनाची तयारी होईपर्यंत मला असं वाटतं की आपण थांबूया. मी जुईला हॉस्टेलला नाही पाठवू शकणार. सॉरी? सॉरी कशाबद्दल? मीच म्हणत होते ना पहिल्यापासून की आपण जुईचं मत विचारात घेऊया, तिच्याशी बोलूया म्हणून. आपलं सुख शोधताना जर आपण मुलांना दुःख पोचणार असू तर आपलं सुख शोधण्याचा हक्क आहे आपल्याला. कसे सगळे प्रश्न तू सोपे करून टाकतेस. म्हणजे सोपं करून सांगतेस ना, त्यात गहिरा अर्थ भरलेला असतो. तुझी मुलं कशी? छान आहे. वाढदिवस आहे ना आता. आर्याचा वाढदिवस माझ्या आईकडे करते. ऍक्च्युली तुम्हाला पण बोलवायचं होतं, पण आपण एक काम करू. आपण आर्याचा पुढच्या वर्षीचा वाढदिवस आपल्याकडे साजरा करू.
हॅलो हां हो नेरुरकर हां हो हॅलो हां गुड इव्हनिंग मॅडम नो आय एम हर ग्रँडफादर स्पीकिंग येस व्हॉट but madam how is it possible no no this is a news to me yes but I'm totally unaware of the happenings yes madam yeah I will just check with her yes and thanks for the concern you have showed I will definitely look into the matter, madam. Thank you. जुई कुठे गेली होतीस? शाळेत तू खरंच शाळेत गेली होतीस? खरंच शाळेत गेली होतीस का तू? हो अण्णा. खोटं बोलू नकोस. शाळेतून फोन आला होता तुझ्या टीचरचा. काय झालंय बाळा? हं? काय प्रॉब्लेम आहे? हे बघ तुला हॉस्टेल नको म्हणून इथं ठेवलं. पण तू शाळेत जात नाहीस. हं? काय झालं? का वागतेस अशी? अण्णा मला नाही जायचं शाळेत. का पण? माझं डोकं खूप दुखतं आणि त्यामुळे टीचर काय बोलतायत त्याच्याकडे लक्षच जात नाही. पण का होतंय असं तुला? हं? तू नीट खात पीत नसशील तर माईलाच ओरडायला हवं, चांगला डबा देत जा म्हणून. पण अण्णा माईचा काहीच संबंध नाहीये. मग खरं तर मला रात्रभर झोपच येत नाही, कारण ना कसले तरी भलतेच स्वप्न पडतात मला. पण असं का होतंय? कसली स्वप्न पडतात तुला? मला ना डॅड आणि अवंतिका आंटीचे स्वप्न पडतात. त्यांना अवंतिका आंटी घरी येते आणि मला खूप वाईट वागवते आणि मी आपली सिंड्रेला सारखी सगळी कामं करत असते तरी ती मला खूप ओरडते. मग मी डॅडला सांगितलं ना की डॅड पण मलाच ओरडतो की मी खोटं सांगते म्हणून. आणि मग तो पट्टी घेतो आणि मला खूप मारतो. मग एकदम मला जाग येते आणि त्यानंतर झोपच लागत नाही परत. असं कसं होईल जुई? तुझा डॅड तुला कसं काय मारेल? आणि आम्ही आहोत ना, मी आहे, माई आहे. पण अण्णा डॅड तुमचं तरी कुठे ऐकतोय? अण्णा मी खूप कन्फ्यूज झालंय, त्यामुळेच ना मग मला डोकं दुखायला लागतं. आणि टीचरने शाळेत काही प्रश्न विचारला तर मला उत्तरच देता येत नाही आणि मग सगळी मुलं मला खूप चिडवतात. अण्णा मला नाही जायचं शाळेत. ओके ओके नको जाऊ शाळेत. 2 दिवस आपण तिघं, तू मी आणि माई खूप मजा करू. हा तुला हवी तशी. हॉटेलात जाऊ, सिनेमा बघू, शॉपिंग करू. हा
बघू शाळेचं काय करायचं ते. हा चल आता आज बघू. हा जाऊया. शाबास. चल जा आता युनिफॉर्म बदल बघू आणि खाऊन घे काहीतरी. अगं माईनं भजी केली आहे छान. जा. आत येऊ? हो ये ना. बस. आश्चर्य वाटलं? हो थोडस. माणसाच्या मनात जे आहे ते मोकळेपणानं कबूल केलं का बरं असतं. तब्येत कशी आहे? तब्येत म्हणजे प्रकृती या अर्थानं विचारतेस का स्वास्थ्य या अर्थानं? शारीरिक स्वास्थ्य म्हणशील तर ठीक आहे. मानसिक स्वास्थ्य अजून लाभलेलं नाही. काही गोष्टींचा उलगडा झाला तर कदाचित ते लाभण्याची शक्यता आहे. म्हणूनच आलो. म्हणजे मी काही समजले नाही. ओके सिम्प्लिफाय करूया आपण मॅटर. मला असं कळलंय की तू आणि शशांक लग्न करताय. You don't have to answer me if you don't want to. तू उत्तर द्यायला काय बांधली नाहीस. It's all right. That's all right. शशांक खूप चांगला माणूस आहे. गेले 25 वर्ष ओळखतो मी त्याला. सुखात ठेवेल तो तुला. सौरभ रिलॅक्स. मी त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्याबद्दल चर्चा करायला मी आलोच नाही. तो तुझा पूर्णपणे खाजगी प्रश्न आहे. आय एम इन नो वे इन्व्हॉल्व्ड विथ दॅट. एक इश्यू आहे ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्ड आहे, जो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आय थिंक वी बोथ हॅव टू सॉर्ट दॅट आउट. कसला इशू? आता तू तुझं घर, तुझा संसार म्हणणार. तुला तुझी माणसं, हक्काची माणसं मिळणार. वेरॅज मी एकाकी एकटा राहणार. म्हणून मलाही कोणीतरी एक माणूस लागेल ज्याच्याकडे बघून आयुष्य सुसह्यपणे जगता येईल
असं कोणीतरी हवं. आय वॉन्ट युअर हेल्प फॉर दॅट. ऑफकोर्स आय हेल्प यू आउट. मला माहिती होतं यू कॅन बी अनफेअर टू मी. सौरभ, तू फक्त मला सांग, मी तुला काय मदत करते. तुझं लग्न झाल्यावर तू आर्यला माझ्याकडे ठेवशील.